लेट्स प्ले. पहिला बॉल अगदी वेगावर स्वार होऊन बॉलला कलाटणी दिली होती, परंतु ऑफस्टिकला धारायचा होता, परंतु बॉल इथे इष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट बॉलची सांगता. पहिलाच बॉल टाकला होता अंकुश वाघ या फलंदाजाला. पाहायला गेलं तर वाघाची वाडी संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली होती. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय. दुसऱ्या बॉलवरती मात्र इथे धाडून दिलाय बॉलला सीमा पार. हा येतोय अंकुशच्या बॅट मधून पहिला दर्जाचा चौकार. पहिला बॉल जरूर डॉट आल्यानंतर मात्र इरादे स्पष्ट केल्या अंकुश वाघ फलंदाजाने. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. हा देखील बॉल तितकाच सुरेख, अगदी खोलवरती टप्पा मारला होता, परंतु बॉल मात्र खालच्या दिशेने राहिला आणि अजून एक डॉट बॉलची सांगता. 3 बॉलमध्ये अगदी 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गुरुनाथ गोलंदाजीचा विचार केला तर चांगली लेग कटर गोलंदाजी त्यांच्याकडून सातत्यानं पाहिली जाते. इथे मात्र भेदून दिला. हा देखील गॅप सिलेक्शन शॉट. हा येतोय मिड विकेटच्या दिशेने जाणारा चेंडू. वन्स अगेन 4 रन्स. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. एक बॉल जरूर डॉट येतोय, त्याच्यानंतर प्रहार केली जातात बॉलवरती. हा देखील बॉल तितकाच सुरेख, अगदी पंचांकडे अपील मागितली जाते, परंतु ते आमचे पंच तटक्ष पद्धतीने पाहत आहे. निर्धाव चेंडूची सांगता. पाहायला गेलं तर प्रतिम चांगली गोलंदाजी पाहतोय. अद्याप देखील जरूर 2 चौकार आलेत. त्याच्यानंतर गोलंदाजी फार सुरेख आहे. ह्या बॉलवरती तडाखा. बॉलला लॉप केलाय, सरळ येतोय अंकुशा बॅट मधून. अजून एक तडाखा. बिग 6 रन. पाहिलं तर अप्रतिम संगीत, अगदी फार चांगलं संधी इथे ऐकवलं गेलं. त्याच माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना तर मग अंकुश वाघ या फलंदाजाने मात्र 6 बॉल पेस केले, परंतु त्या बॉलवरती चांगली रणगती मिळवली आणि धावफलकाचा विचार केला ना तर मग धावा लागल्या गेल्यात. 14 धावा धावफलकावरती. जरूर 3 चेंडू डॉट खेळला होता, त्याच्या मागोमाग मात्र 2 चौकार आणि शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला होता. त्यानंतर स्ट्राईक एंडवरती पाहतोय ज्या फलंदाजाची नितांत ते आपण वाट पाहत होतो, फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती. दुसरं षटक मार्गस्थी असताना गोलंदाज पाहतोय अकेशला पाहतोय. अगदी पाहायला गेलं तर पहिल्याच P1 पॉवर प्लेचं षटक गुरुनाथ हाताळत होता, त्याच्यावरती मात्र मोठाले प्रहार करण्यात यश आला अंकुश वाघ या फलंदाजाला. मात्र स्ट्राईक एंडवरती पाहतोय आता अविनाश वाघ. पहिलाच बॉल पेस करेल. अकेश पुन्हा एकदा तयार. हाफ टाकर चेंडू बॉलला फेकून दिलाय. हा येतो अविनाशच्या बॅट मधून. अचूक दर्जाचा बिग हिट. बिग 6 रन. केलंय अकेशच्या गोलंदाजाचा. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका अविनाशच्या बॅट मधून पाहिला गेला. धावफलकाचा विचार केला ना
तर मग धावा लागल्या गेल्यात. 20 धावा धावफलकावरती. अगदी 7 चेंडूमध्ये पाहायला गेलं पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर दुसरं षटक हाताळत असताना मात्र पहिल्याच बॉलवरती वेलकम. अविनाश वाघ पुन्हा एकदा तयार. हा देखील बॉल तितकाच बॅटच्या स्लॉटमध्ये होता, परंतु बॉलने उचली घेतली आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि ह्या बॉलला मात्र निर्धावची सांगता होईल. अकेशा गोलंदाजाला विचार करावा लागेल. फलंदाज पाहतोय त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय अविनाश वाघ, ज्याच्या बॅटमधून पहिलाच बॉलवरती मोठा तडाखा आल्यानंतर डॉट बॉलची सांगता. वन्स अगेन अविनाश वाघ पुन्हा एकदा तयार. हा देखील बॉल डॉट येतोय. क्या बात है. अखेरचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मी म्हण कमबॅक राहिलं गेलं. पहिलाच बॉलवरती षटकार जरूर आला होता. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकाचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा बॉल कनेक्ट चांगला झाला होता, परंतु ते शतरक्षकांनी साथ दिली नाही. कुठेतरी जेल टिपायचं होतं, परंतु जीवदानाची संधी मात्र इथे अविनाश वाघ या फलंदाजाला पुन्हा एकदा मिळाली आणि धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात. 21 धावा धावफलकावरती. अद्यापही विचार केला तर जरूर या षटकामध्ये 4 बॉल झाले गेलेत आणि 4 बॉल मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. फलंदाजाचा विचार केला तर दोन्ही फलंदाज एकदम बलाढ्य संघाचे 2 फलंदाज पाहतोय, अविनाश वाघ आणि अंकुश वाघ. सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये अद्यापही आपली छाप मात्र सोडली गेली. वाघेरे संघाचा विचार केला तर हा देखील तितकाच बलाढ्य संघ. वाघेरे संघाचा विचार केला तर ह्या देखील संघामध्ये चांगले फलंदाज गोलंदाज पाहिले जातात. हा बॉलवरती देखील फक्त कट करायचा होता बॉल, परंतु इथे पंचांनी अव्वांतर घोषित केलाय. वाईड लाईनच्या बाहेरून जाणारे चेंडू अव्वांतर धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 22 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना अखेरचा विचार केला तर चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती मोठा फटका आल्यानंतर कमबॅक कसं साधावा याचं नितांत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज. हा देखील बॉल खालती राहिला आणि बॅट्स अगदी बॅटला बॉल ब्रश केला आणि या बॉलवरती सिंगल धाव मिळेल. धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात. 23 धावा धावफलकावरती. अद्यापही विचार केला तर शेवटचा बॉल असेल आणि अविनाश वाघ पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. जरूर 2 बॉल डॉट केल्यानंतर कुठेतरी स्ट्राईक चेंज झाली होती. त्या अनुषंगाने कुठेतरी पुन्हा एकदा सज्ज अकेशला पाहतोय. अगदी पंचांच्या डावीकडून येणारा गोलंदाज इथे बॉलला फ्लिप केलाय. एलिव्हेशन कमी आहे. शतरक्षक आहे. पहिला दे धक्का. पिक पिक इन द नेट. अविनाश बॅक टू द डगआउट. ज्या पाहुण्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, खऱ्या अर्थानं पण जर का पाहायला गेलं तर अनिल शेठ माद्र्या कालुंद्रे त्यांचे येथील शुभ आगमन आपण पाहतोय. सोबतीला बाळकृष्ण पाटील या साहेबांना देखील त्याच्या सोबतीला आपण पाहतोय. महानगरपालिकेचे कर्मचारी आणि सोबतीला पिंटू शेठ निरगुडा या साहेबांना देखील आपण पाहतोय. मोलाची उपस्थिती साहेब आपल्या स्पर्धेमध्ये राहिली गेली. त्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये आज चौथ्या रात्रीमध्ये मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग या व्यासपीठावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या तमाम प्रेक्षक वर्गांचा मान्यवरांचा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू अमोल. अप्रतिम प्रेक्षकांची अगदी तडाख्याची गर्दी या स्पर्धेला लोठण गर्दी पाहतोय. प्रत्येक दिवशी मात्र या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य. त्याचप्रमाणे पाहतोय स्पर्धेचा 4था दिवस. अप्रतिम आयोजन नियोजन पाहतोय. षटक क्रमांक 3 गोलंदाज पाहतोय नितीनला पाहतोय. फलंदाज अंकुश वाघ. त्याच नंतर जरूर अविनाश बाद झाल्यानंतर रुपेश मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. पहिलाच बॉल नितीन फेकायला तयारी. इथे बॅटच्या स्लॉट मध्ये
चेंडू उंची जास्त आहे आणि तितकीच लांबी देखील हा येतोय अंकुश अंकुश वाघच्या बॅट मधून. बिग 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 हिट, बिग सिक्स रन. पंच नो बॉल इट्स ओके. फिल्डिंग डिपार्टमध्ये थोड्याशा चुका पाहायला मिळतात. तिथून वाघेरा संघाच्या माध्यमातून आणि ते पंचांना पाहिलं आणि मात्र या चेंडूवर ते अगदी दंडित घोषित केला जाता. नो बॉल आणि या पुढचा चेंडू असेल फ्री फलंदाज अंकुशसाठी. निश्चितच पाहायला गेलं तर चांगली पंचगिरी पाहतोय प्रकाशच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर अगदी कुठेतरी फिल्डिंग मध्ये थोडी दुसरा बॉल जरूर पहिला बॉल नो आला होता. त्याच्यानंतर हा देखील हाफ ट्रॅकर बॉल होता. जरूर फ्रीडची संधी होती परंतु त्या फ्रीडच्या बॉलवरती 0 धावसंख्या येईल. धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात. 30 धावा धावफलकावरती. पाहायला गेलं तर तिसरं षटक मार्गस्थ असताना नितीनला पाहतोय. अगदी हा देखील बॉल त्याच दर्जाचा, अगदी वेग जास्त बॉलला आणि हा देखील बॉल डॉट आला होता परंतु इथे धावून एक रन्स देखील घेतली गेली. धन्यवाद कृष्णा. मी थोडीशी दीर्घ व्यक्त करतोय. मुख्य व्यासपीठावरती जे आपण पाहुणा वर्ग पाहतोय मात्र ते काही क्षणामधून स्पर्धेतून रजा घेतील त्या कारणास्तव खऱ्या अर्थानं आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करूया. सागरभाऊ पाटील प्रतिष्ठान कामोठे संपूर्ण ग्रुप खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. तो प्रथमतः स्वागताकडे जाऊया. स्वागत करतोय सागर पाटील या साहेबांचा इथून मान सन्मान केला जाईल. क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. कामोठे क्रिकेटचा अध्यक्ष म्हणून ज्यांना आपण पाहतोय सातत्यानं त्यांच्या माध्यमातून चांगला केला जातोय आणि आज त्यांचे देखील या स्पर्धेमध्ये मुलाची उपस्थिती राहिली गेली. दादांचे इथून यथोचित मान सन्मान केला जातो. स्पर्धेचे मुख्य आयोजक जेवण जुगरे यांच्या पवित्र शुभ हाताने मात्र सागरदादा पाटील यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन सागरदादा पाटील यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. आता आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि त्यानंतर सन्मान केला जाईल एच चेली या साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. कामोठे गावाचे एक डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तरुण वर्गामधील एक उगवता सितारा म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्यानं पाहतोय एच चेली या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. तो सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भरवण्यात आली गेली. 5 रात्रीची शृंखला आणि आज 4थी रात्र आपण पाहतोय. आज मैदानाच्या आतमध्ये मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. एस चेली साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मात्र त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्मान केला जाईल सुवेल पवार साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा पण स्वीकार करायचा आहे. तो सन्मान करण्यासाठी आम्ही दिलीप ठोंबरा साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हाताना मात्र इथून सन्मान करायचा आहे. सुवेल पवार साहेबांचा त्यांची मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली जाते. खऱ्या अर्थानं वेळेत वेळ काढून या स्पर्धेला आपण भेट दिली. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जातं. मुख्य व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्पा या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मात्र इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. आणि त्याचनंतर सन्मान केला जाईल सनी गोवारी यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. तो सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो किरण दादा डुमण्या यांना आम्ही विनंती करतो की आपल्या पवित्र शुभाताना मात्र इथून सनी गोवारे यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सागर भाऊ प्रतिष्ठान कामोठे ही संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आली गेली आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. आपल्या सर्व पाहुण्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत मुख्य व्यासपीठावरती स्वागत केला जातोय. सनी गबारी या साहेबांचा यथोचित मान सन्मान किरणदादा डुमणे यांच्या पवित्र शुभाताने केला जातोय. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्पा आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन स्वागत केला जातोय. त्यानंतर सन्मान केला जाईल राम वाक या साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. धीरंग गावाचे एक डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. तो सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो सुरेश जुगरे या साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हाताने मात्र राम वाक्य साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. त्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं डोनेशन लाभलं गेला. साहेब पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सागर भाऊ पाटील प्रतिष्ठान कामोठे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 7000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं गेला. त्या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय सागर भाऊ प्रतिष्ठान
कामोठे या संपूर्ण टीमचा. आणि त्याचनंतर सन्मान केला जाईल बाळकृष्ण पाटील या साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. विनंती करतो बाळकृष्ण साहेबांना की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांना पण पाहतोय, आज त्यांची देखील उपस्थिती राहिली गेली खऱ्या अर्थानं स्पर्धेमध्ये. साहेब प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण येऊन आपल्याला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक जेवणजी जुगरे यांच्या पवित्र शुभ हाताने मात्र त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्याचनंतर सन्मान केला जाईल अनिल म्हात्रे साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. काळुंद्रे गावाचे एक दमदार व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांची इथे मोलाची उपस्थिती राहिली गेली. त्यांना मी विनंती करतो की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. अनिल म्हात्रे साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. कालुंद्रे गावाचे एक डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व त्यांची देखील इथे मोलाची उपस्थिती राहिली. साहेब आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. मुख्य व्यासपीठावरती त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन दादाचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. त्याचनंतर सन्मान केला जाईल लक्ष्मण शिद, पिंटू निरगुडा साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. पिंटू निरगुडा साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पिंटू शेठ साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातो. महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तरुण वर्गाने खऱ्या अर्थानं उंच भरारी घेतली गेली आणि आज मधील एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय खऱ्या अर्थाने त्यांची मोलाची उपस्थिती राहिली गेली. पिंटू शेठ निरगुडे यांचे यथोचित मान सन्मान केला जातो. सन्मान निश्चित आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जातो. जाऊया मॅच कडे, जिथे सामना आपण पाहतोय एका साईडला वाघाची वाडी आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करतोय. वाघेरा कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आणि जिथे आपण पाहतोय गोडाबाज ऐकूया कृष्णा वाघ. थँक्यू अमोल. पाहायला गेलं तर अंतिम षटक पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, हणामारीचं षटक. पहिलाच बॉल अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता, एलिव्हेशन कमी, अगदी उंची जास्त आहे बॉलला, परंतु तिथे होणाऱ्या चुक्या मात्र दर्शविल जाईल की ते प्रेशर होता कॅच वरती, मात्र ती झेल मात्र जमिनीला दार झाली आणि जीवदान पुन्हा एकदा मिळालंय अंकुश वाघ या फलंदाजाला. पाहिलं गेलं तर अद्याप विचार केला ना तर हा फलंदाज 2 चौकार आणि 2 षटकार. थँक्यू मार्क्या. त्याचनंतर आम्ही विनंती करू लक्ष्मण शीत साहेबांना विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती या. ग्रुप ग्रामपंचायत खैरवाडी ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभला असे व्यक्तिमत्व साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. काय घडलंय पा मैदानाच्या आतमध्ये, अगदी फुलटॉस चेंडूवरती अगदी दांड्या उद्ध्वस्त केल्या. लागणारा हा 4था धक्का. अंकुश वाघ बॅक टू द डगआउट डीज. येणं महत्वाचं असेल, अन्यथा स्पर्धेच्या माध्यमातून पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अगदी कठोर नियमावलीमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. आज 4थी रात्र या स्पर्धेची पाहतोय. बी गटामधील सर्व संघ 10 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, तर दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकी करण्यासाठी दोन्ही संघाला विनंती आहे. ऑफिशियल पहिला कॉल असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. थँक्यू. पाहिला गेलं तर वाघाचवाडी संघाने टॉस जिंकला जरूर होता आणि फलंदाजी स्वीकारली होती. इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू रवाना झाला आणि त्या बॉलवरती फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून पाहायला गेलं तर धावा बनल्या गेल्यात. 40 धावा धाव फलकावरती. 4 विकेट देखील प्राप्त झाल्यात. अगदी मी म्हणेन कौतुक करेल टीम वाघेरे संघाचे. पाहायला गेलं तर चांगले फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये जरूर आले होते. अंकुश वाघला पाहिलं होतं, त्याचनंतर अविनाश वाघला देखील पाहिलं होतं. चांगले फलंदाज बाद केल्यानंतर मात्र धावफलकाचा विचार केला तर फक्त 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा देखील बॉल चांगला का अगदी ऑफस्टिकला धाडून दिलाय. शतरक्षक तैनात आहे. उचली फेकीपर्यंत अगदी तू मयमय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये,
पाहायला गेलं तर 2 धावा जरूर कन्वर्ट करायच्या होत्या, परंतु इथे पंचांनी इथे आमच्याकडे दर्शवला गेला. इथे आऊट कोण आहे ते पाहायचंय बघा. स्क्रीनवरती अगदी श्री वेंटच्या माध्यमातून पाहिलं जाईल. निश्चितच जे चंदर वाघ इथे आऊट असणार आहे. स्ट्राईक हा सोडली होती. त्याच नंतर पाहायला गेलं तर स्क्रीनवरती अगदी तटाक्ष चेक केलं आम्ही. त्याचप्रमाणे पाहिलं ते नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती असेल पहा. निश्चितच ज्या साहेबांनी त्या निश्चितच या स्पर्धेला आवर्जून भेट दिली होती त्या साहेबांचा या स्पर्धेला निरोप देताना पाहतोय आपण. अगदी या स्पर्धेतील आयोजकांवर असणारं प्रेम मात्र या मान्यवरांच्या मनात होतं आणि ते आज मात्र पूर्ण झालं गेलं. आणि पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज राहील पहा. धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात 41 रन्स. पाहिलं गेलं तर अगदी वागचवाडी संघाचा विचार केला तर अगदी असं वाटलं होतं कुठेतरी खूप धावा बनल्या जातील. स्ट्राईक एंडला आऊट झालाय पहा प्रकाश वीर. स्ट्राईक एंडवरती चेंदर बाग आऊट झाला होता. त्याच्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती राहील. त्याचनंतर पाहतोय महेशला पाहतोय. महेशचा देखील विचार केला तर चांगला हा फलंदाज आहे. त्याचप्रमाणे ऑलराऊंडर स्थितीमध्ये पाहिला जातो हा फलंदाज. इतकी चांगली गोलंदाजी देखील राहिली जाते, परंतु फलंदाजी करत असताना वागचवाडी संघाचा विचार केला तर 41 धावा अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये पाहिलं गेलं तर तिथे क्षेत्ररक्षक आढळला गेलाय आणि उचली पेकीपर्यंत धोक्याची घंटा. अगदी हा देखील फलंदाज बाद होईल. बॅक टू बॅक लागणारे धक्के म्हणजे वागचवाडी अगदी बॅकफुटवर गेला. पाहिलं गेलं तर धावा बनल्या गेल्यात 42 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना पाहायला गेलं तर अगदी चौथं षटक देखील संपलं गेलंय. 4 षटकांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा बनल्या गेल्यात 42 धावा. तर येणाऱ्या 24 चेंडू आणि 43 धावेची गरज आहे टीम वाघेरे संघाला. चला, तामसई संघाचा संगणक आणि मिरकिटवाडी संघाचा संगणक इथे उपस्थित आहे. तरी मी आमंत्रित करेल की तामसई संघाचा संगणक लगेचच टॉससाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय पहा. आलेत का? चला, दोन्ही संघाचे संगणक यायचंय पहा वरती. प्रथमतः दोन्ही संघाने ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील ना त्या आयोजकांकडे जमा करायच्यात पहा. दोन्ही संघाला मी सांगू इच्छितो. त्यानंतर टॉस केला जाईल. चला, शतरक्षण लावून घ्यायचं. वाघाचवाडी संघ निश्चितच पहिला टॉस जिंकला होता जरूर, परंतु बॅटिंग ठरवली होती. परंतु धावफलकावरती धावा लागल्यात फक्त 42 धावा. येणारे 24 चेंडू आणि 43 धावा डिपेंड करतील टीम वाघेरा संघ. निश्चितच वाघाचवाडी संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी या संघामध्ये राहिली जाते सातत्याने. परंतु आज मात्र नाईट टुर्नामेंटमध्ये पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा फक्त 42 धावा लागल्या गेल्यात. फलंदाज इन झालाय. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला पाहतोय संतोषला पाहतोय आणि त्याच्या जोड साखळीला पाहतोय प्रवीण. असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. P1 पॉवर प्लेचं षटक अविनाश वाघकडे सोपवलं गेलंय. कमीत कमी धावा द्याव्या लागतील पॉवर प्लेच्या षटकामध्ये.
कुठेतरी रन्स मात्र डिपेंड करायच्या असतील तर अविनाश वाघ या गोलंदाजाला कुठेतरी विकेट देखील घ्यावे लागतील आणि कंजूसरित्या मात्र इथे गोलंदाजी करावी लागेल. कारण धावफलकाचा विचार केला तर धावा जास्त नाही आहेत त्या. चला पंच, सामन्याला ग्रीन सिग्नल द्यायचा आहे. येणारे 24 बॉल 43 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये समीकरण दोन संघ आमने सामने बऱ्याचशा वेळेस पाहिले गेलेत, परंतु आज समीकरण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गाडेश्वर मैदानावरती अगदी नाईट रजनीमध्ये स्पर्धा पाहतोय. अप्रतिम. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे वाघाची वाडी संघ. पंच थोडं लक्ष द्यायचंय पहा. चला पहिलाच बॉल अविनाश वाघ पहिलाच बॉल टाकेल. अगदी वेगावर स्वार होऊन टाकला गेलाय बॉल. अगदी खालच्या दिशेला राहिला बॉल आणि डॉट चेंडूची सांगता. पहिलाच बॉल अप्रतिम फेकी. या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल टीम बागाचवाडी संघाला. पाहायला गेलं तर स्ट्राईक एंडवरती पाहतो संतोषला पाहतोय. पहिला बॉल जरूर डॉट आलाय. दुसरा बॉल अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आहे. चेंडूने उंची जास्त घेतली परंतु एलिव्हेशन देखील तितकंच चांगला. चेंडू जाईल सीमा पार. संतोषच्या बॅट मधून आलाय. अचूक दर्जाचा चौकार डीजा. प्रयत्न जरूर केले होते. गुरुनाथ वाघला पाहत होतो त्या ठिकाणी, परंतु बॉल आवाक्याच्या बाहेर गेला आणि त्याच नंतर त्या बॉलवरती मिळाल्या 4 धावा. पहिला बॉल जरूर डॉट आल्यानंतर चौकार आलाय. हा देखील बॉल सुरेख टाकलाय. अगदी जड मध्ये टाकलाय, परंतु तिथे शतरक्षण झालं गेलं नाही. त्या अनुषंगाने कुठेतरी पाहिलं गेलं तर धावा लागल्या गेल्यात. 5 धावा धावफलकावरती. कुठेतरी शतरक्षणाला पाहिलं तर शतरक्षण देखील तितकंच सुरेख करावं लागेल वाघाचीवाडी संघाला. वाघेरी संघाचा विचार केला तर या संघामध्ये चांगली फलंदाजी आहे. आपण बऱ्याच मैदानावरती पाहिली, परंतु गोलंदाजी तितकीच तिखट दर्जाची पाहतोय अविनाशच्या माध्यमातून. जरूर चौकार आल्यानंतर एक धाव आली. हा देखील बॉल स्लॉट मध्ये होता, परंतु शतरक्षक तैनात आहे तिथे. ऑफ स्टिकला दाडून दिला होता. चेंडूला उचली पेकीपर्यंत 2 धावा कन्वर्ट होतील. 2 धावेचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात. 7 धावा धावफलकावरती. अद्याप प्रवीणचा विचार केला तर चांगली फलंदाजी राहिली गेली. मैदानाच्या आतमध्ये 2 संघादरम्यान सामना रंगला जातोय. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला फटका, परंतु शतरक्षण लाजवाब राहिलं. मंगलला पाहत होतो तिथे. थँक्यू सो मच बारक्या. इथून जे टॉस केला जो एका साईडला टीम जे वाघोबा तामसे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी टीम मिरकुटवाडी या 2 संघांमध्ये इथून करता इथं लढला जाईल. इट इज अ कॉल. इथून टॉस जिंकला जातोय टीम तामसे संघ. प्रथमतः निर्णय काय असेल? फलंदाजी. यस, फलंदाजी करायचे. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील तुमच्या माध्यमातून? 40 ते 45. यस. एकंदरीत शेवटचा प्रश्न, ही स्पर्धा कशी वाढली? स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं? खूप सुंदर स्पर्धा. ओके, विश ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. इथून तुम्हाला आता फिल्डिंग करायची. मिरकुटवाडी संघ किती धाब्यापर्यंत रोखसाल? कमीत कमी धावावर. कारण या आयोजकांचं मी धन्यवाद मानन, कारण कुठलाही आडोस न देता या सामन्यामध्ये आम्हाला खेळण्याची संधी दिली. कारण एवढ्या मोठ्या सामन्यामध्ये कुठलाही आडवस न देता संघांना खेळवणं म्हणजे मोठं हे असतं, परंतु तितका विश्वास दाखवला आमच्या संघावरती आणि ते आम्ही या आयोजकांचा आभार मानू आणि कमीत कमी चांगलं असं खेळण्याचा प्रयत्न करू. यस, एकंदरीत शेवटचा प्रश्न असेल, हे आयोजन कसं वाढलं आणि आयोजकांविषयी काही 2 शब्द? आयोजन तर खूप छान आहे, कारण नाईटचं सामना म्हटल्यावर जेवढं चांगलं आयोजन सुंदर असेल तेवढंच खेळायला चांगलं वाटतं आणि सुंदर आयोजन आहे. थँक्यू. विश ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघाला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. और टू कॉम्बॉस. थँक्यू सुरेश वाघ. पाहिला गेलं तर या बॉलवरती तडाखा आलाय. संतोषला जरूर शांत ठेवलं होतं,
परंतु पहिल्याच बॉलवरती प्रकाश वीरचं वेलकम केलं जातं. या बॉलवरती मिळतील 4 धावा. पाहिला गेलं तर कुठेतरी 43 धावेचं टार्गेट सेट केलं होतं, परंतु ते टार्गेट कमी पडतंय की काय वाघाची वाडी संघासाठी. पाहिला गेलं तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. प्रकाशवीर पुन्हा एकदा सज्ज. ह्या बॉलवरती अगदी ब्लॉकला टाकलेला चेंडू खोदून काढला होता आणि इथे पंचाने देखील दर्शवलं इट इज अ नो बॉल. ह्या बाद आहे. पंचगिरी पाहिली तर आज चौथा दिवस आहे. चांगली पंचगिरी किसनच्या माध्यमातून आज सातत्यानं पाहिलोय. अगदी फ्रीडचा नामी संधी प्रवीण फलंदाज स्ट्राईक एंडवरती. जरूर धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात. 15 धावा धावफलकावर वरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थी असताना प्रकाश वीर फटका सुरेख आहे. अगदी मिड ऑन दिशेला चेंडू गॅदर केलाय. अंकुश वाघ चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं होतं. बॅकअप तितकंच सुरेख. फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर धावा लागल्या गेल्यात. 16 धावा धावफलकावरती आहे. अद्याप विचार केला तर काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक मार्गस्थी असताना कुठेतरी वाघाचवाडी संघाला कमबॅक करायचं असेल ना तर मग विकेट कुठेतरी काढाव्या लागतील. अद्यापही ओपनिंगचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीणला पाहतोय, त्याच नंतर संतोषला पाहतोय. हा देखील जड मध्ये टाकलेला चेंडू फुल टॉस कॅरी केला. हा बॉल वरती स्टेट ड्राईव्ह केलेला चेंडू सेफ झोन मध्ये हा बॉल निघून पाहिला सरळ सीमा रेखा बाहेर. हा येतो टार्गेट अगदी सहजपणे 43 धावेचं टार्गेट सहजपणे इथे कंबल केलं जाते. मी म्हणेन कुठेतरी गोलंदाजी चांगली करावी लागेल. अद्यापही विचार केला तर सामना दोन्ही संघाच्या बाजूने, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुरेख आणि चेंडूला गॅदर करीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेचा विचार केला ना तर मग धावा लागल्या गेल्यात 22 धावा धावफलकावरती. अगदी अंकुश अविनाश वाघने षटक जरूर फेकलं होतं. त्या षटकावरती 9 धावा आल्या होत्या. त्याच नंतर दुसरं षटक हाताळत असताना प्रकाश वीरला पाहतोय. अद्यापही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा देखील फटका सुरेख आहे. अगदी थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू रवाना झालाय. इथे फंबलिंग होताना पाहायला मिळेल. अंकुश वाघला पाहतोय. अगदी इथे धावचीतची संधी आणि इथे काय घडतंय अगदी इथे पाहिलं गेलं तर प्रवीण फलंदाजाला सेफ पाहिलं गेलंय. रिव्ह्यू का इथे रिव्ह्यू गेल्यात 25 धावा धावफलकावरती. सॉरी 3 धावा का ओके 3 धावा जोडल्या जातील. पाहायला गेलं तर दुसरं षटक अगदी मी म्हणेन कुठेतरी हा देखील फुल टॉस चेंडू जरूर होता, परंतु चेंडूला गॅदर करीपर्यंत फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून पाहायला गेलं तर धावा लागल्या गेल्यात 26 धावा. दुसरं षटक देखील संपलंय आणि आता मात्र समीकरण चेंज झाले. येणारे 12 चेंडू आणि 17 धावेची गरज.
पण मात्र वाघेर संघ मैदानाच्या आतमध्ये अद्यापही लढत पाहायला मिळते. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू, संतोष ऑन अ फायर, बिग हिट, बिग षटकार. फटके मारण्यात यश येते संतोष या फलंदाजाला. पाहायला गेलं तर नाईट रजनी पाहतोय या स्पर्धेच्या आतमध्ये बॉलला फक्त फ्लिप केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक महेशला पाहत होतो. कुठेतरी झेलला टिपायचा होता परंतु झेल जमिनीला दान झाला आणि थ्रो देखील तितकाच चुकीचा आणि इथे धावचीची संधी. अद्यापही पाहिले गेले तर रन्स मिळतील ह्या बॉलवरती. 4 धावा. निश्चितच पाहायला गेलं तर जरूर एक षटकार आल्यानंतर मात्र इथे झेल टिपायचा होता. झेल मात्र जमिनीला जाण झाल्यानंतर मात्र 4 धावा कुठेतरी धावून काढल्या गेला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रवीण टू संतोष या दोन फलंदाजामध्ये पाहतोय. हा देखील फटका सुरेख आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे गॅदर करीपर्यंत फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून पाहायला गेलं तर धावपलकावरती धावा लागल्या गेल्यात. 38 धावा धावपलकावरती. अगदी समीकरण फार सोपं करून टाकलं इथे. अगदी प्रत्येक बॉलवरती मात्र एकेरी दुहेरी आणि षटकाराचा वर्षाव होतोय. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी हा देखील बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू. अजून एक मोठा तडाखा प्रवीणच्या बॅट मधून. मॅच देखील फिनिश केली आणि विजयाचा फटका देखील प्रवीणच्या बॅट मधून येतोय. डीजा